पंचम खंड भाग पहिला. संघ. 1. संघ आणि त्याची संघटना. भगवंताच्या अनुयायांची 2 वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक. संघ ही भिक्खूची संघटना, उपासकांची संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्ततः परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचार्यात यावे, त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्यज्ञान मिळवावे, हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. ह्या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत. त्या कधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत, तर कधी स्वतंत्रपणे राहत. ह्या प्राचीन परिव्राजकांचे संघ नसे, वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनवला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि त्यांच्या ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यावयाचे ते त्यांच्या पुढे ठेवले. 2. संघ प्रवेश. संघात कुणालाही प्रवेश मिळे, त्याला जातीचे बंधन नसे. त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाडला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसाचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणांवर ठरवले जात असे, कुळावर नव्हे. भगवंत म्हणत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळालेल्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्रपणे नावे व अस्तित्वे असतात, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाची ही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात, असे भगवंत म्हणत. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक. भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ या 2 वेगळ्या संस्था असत. संघातील घटकांचे श्रमणेर आणि भिक्खू असे 2 वर्ग पाडले जात. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रमणेर मानला जाई. त्रिशरण आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रमणेर बने. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे, मी संघाला शरण आहे. दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळेल, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्नसेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषवणार नाही, मी ऐशाआरामापासून दूर राहीन, मी सुवर्ण आणि रौप्य याचा लोभ धरणार नाही. अशा या 10 प्रतिज्ञा आहेत. या प्रत्येक श्रमणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. श्रमणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रमणेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करत असे. त्याने परिव्रज्या घेतलेली नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थातून जावे लागते. पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे. ज्या श्रमणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून 10 वर्षे घालवल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रमणेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलवलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रमणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खूपदाचा प्रार्थी आहे तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून द्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकाला भिक्खूपद मिळेल. भिक्खूंनी संघात प्रवेश
भिक्खूणी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत. 3. भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा. उपासक आणि श्रमणेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून. शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागे. उल्लंघन झाल्यावर तो शिक्षेस पात्र ठरतो. भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू वृथा वल्गणा न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. नियम ज्याची अनुमती देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. ती म्हणजे 1. कंबरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक. 2. अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि 3. थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र. 2. करदोडा. 3. भिक्षापात्र. 4. वस्तरा. 5. सुई धागा. 6. पाणी गाळण्याचा कपडा. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखवणे ह्या गोष्टी श्रमणेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूंची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठाच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. अधपतन अथवा उद्धार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पारिजिका हा दोष होतो. पारिजिका दोषात शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे. 4. भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध आहे असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जातात. त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती. विनय पिटिकात अशा 13 अपराधांची यादी आढळते. ते पारिजिका सारखेच आहेत. 5. भिक्खू आणि प्रतिबंध. संघादिसेस आणि पारिजिका याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल असे ते करू शकत नाही. यापैकी एका प्रतिबंधी प्रणालीला निसंगीय पारिचित्त अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाणा, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य याचे दान घेणे वा न घेणे या संबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याचा आणि देवीघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधी आहे. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निसणीय म्हणजेच परतफेड आणि पारिचित्य म्हणजेच पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितल्या आहेत. या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पारिचित्तीय या नावाने 92 निर्बंध पाळावे लागतात. 6. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्याची चालचळवणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी. यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमाला सेखिय धम्म अशी संज्ञा असून त्याची संख्या एकंदर 75 आहे. 7. भिक्खू आणि दोषपरीक्षा. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही यासंबंधी नियम केवळ औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई. योग्य रीतीने नियोजलेले न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंनी बनवलेले असे. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूंची न्यायपरीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर मानले जात नसे. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत असत. 1. ताकीद देऊन सोडणे. 2. वेडा म्हणून जाहीर करणे. 3. संघातून हकालपट्टी. 4.
बहिष्कार. 5. विहारातून बाहेर घालवणे. विहारातून बाहेर घालवल्यावर अभ्याण कर्माचा उपयोग करता येत असे. अभ्याण कर्म म्हणजे संघाने रद्द केलेले सभासत्व परत देणे. अभ्याण कर्म हे विहारातून बाहेर घालवल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे. 8. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयीची अधिक नवीन आणि अभूतपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसय अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमाचे परिपालन करायला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते. परंतु ज्याचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिलेले होते. त्यांच्या मते प्रतिबंधांना शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसयाचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूंची सद्सद विवेकबुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडणे अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हा पतिमुख्य या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरतेच मर्यादित होते. उपोसतासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर पंधरवड्यात अशा 3 सभा भरवल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात. सभेत एक भिक्खू पतिमोक्षातील एक प्रतिबंध म्हणजेच नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात. यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेची उपोसताची सभा भिक्खुणी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.